मुंबईत राहत असताना कधी दादरच्या पुढे जायची पाळी आली तर आई मला नेहमी ट्रेनमध्ये उजव्या बाजूला बसवायची आणि सायनवरनं जेव्हा ट्रेन जायची ना तर नेहमी मला खिडकीतून दाखवायची, ते बघ वर बघ वर बघ, तिकडे किल्ला आहे किल्ला. किल्ला बघायला मात्र कधीही नेलं नाही. कसं नेणार? ट्रेन कधीच थांबायची नाही सायनला. मात्र त्या किल्ल्याशिवाय माझं लक्ष त्या रेल्वे स्थानकावरील फलकावर जायचं आणि तिकडे शिव लिहिलेलं असायचं आणि ते मला काहीतरी ना नेहमी अर्धवट वाचतोय असं वाटायचं. मला नेहमी वाटायचं की काही हिंदू देवांच्या नावांप्रमाणे काहीतरी शिव म्हणून ते नाव असेल. मात्र आमच्या भायखळ्याला सगळे ख्रिश्चन शेजारी होते, ते नेहमी म्हणायचे सायनचं चर्च, सायनचं चर्च. मग मला वाटलं तिकडे चर्च मग शिव कसे? आणि नावं पण कशी असतात, शिवस्थानक, शिवपर्वती, शिवस्थान, शिवाई, शिवनेरी. त्यामुळे केवळ शिव हे वाचायला ना काहीतरी अर्धवट वाचतोय ना असं मला नेहमी वाटायचं. आणि त्याचा शब्दप्रयोग करणं पण कठीण. आपण नेहमी म्हणतो ना, दादरला जातो, ठाण्याला जातो, शिवला जातो असं कधी कोणाकडून ऐकलं नाही. पार्ल्यात राहतो मात्र शिवात राहतो असं कधी कोणी म्हटलं नाही. पण खरं बघितलं तर सायन आणि शिव या दोन्ही नावांमध्ये काहीही काडी मात्र संबंध नाही. म्हणजेच एकाच स्थानकाला दोन वेगवेगळी नावं, हे अजबच आहे. एकेकाळी मुंबईची बेटं होती आणि मुंबईची हद्द तेव्हा जिथे संपायची तो आजचा सायन विभाग. त्यामुळे मुंबईच्या वेशीवरच्या त्या गावाला शिव असं नाव पडलं. शिव म्हणजे सीमा. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? बाउंड्री. मला वाटतं त्या काळात सुद्धा मराठीचा अगदी अट्टहास असावा, कारण सीमा हा हिंदी शब्द आहे आणि उच्चारण्यास आणि शब्दप्रयोगात जरी कठीण असलं तरी सुद्धा त्यांनी त्या गावाचं नाव शिव असं ठेवलं. जय महाराष्ट्र. मात्र त्यांचं हिंदी कच्चं असल्याचा फायदा आपल्याला आज होतोय. आता तुम्ही त्या रेल्वे स्थानकावरील फलकावर पाहाल तर इंग्रजीमध्ये सायन आणि मराठीमध्ये शिव आणि हिंदीमध्ये सुद्धा शिव लिहिलेलं असतं. त्यांचं जर हिंदी धड असतं ना तर आपल्याला आज तिथे 3 नावं वाचावी लागली असती, सायन, शिव आणि सीमा. मात्र शिव आणि सायन याच्यामध्ये काडी मात्रही संबंध नाही. सायन म्हणजे हिब्रूमध्ये सियोन आणि इंग्रजीमध्ये झायन. नाही का, इस्रायलमधील राष्ट्रवादी लोकांना झायनिस्ट असं म्हणतात, हिब्रूमध्ये सियोनी म्हणतात. 4000 वर्षांपूर्वी देवाने ज्यू लोकांना ज्यू धर्माची दीक्षा त्या माउंट झायन म्हणजेच माउंट सियोन या डोंगरावर दिली. ते आपण म्हणतो ना, ज्यू लोकांना 10 आज्ञा दिल्या. इंग्रजी चित्रपट पण आहे 10 कमांडमेंट्स म्हणून, छान चित्रपट आहे, यूट्यूबमध्ये फुकट आहे. तर आज तो नेमका माउंट सियोन कोणता ते कोणताही इतिहासकाराला ठाऊक नाहीये. काही म्हणतात की तो इस्रायलच्या दक्षिण वाळवंटामध्ये म्हणजे तिकडे सिनाई वाळवंटात वगैरे आहे. काही म्हणतात जॉर्डनच्या पर्वतराशींमध्ये आहे आणि काहींचं म्हणणं आहे इस्रायलमध्ये जेरुसलेमला आहे, जिथे सगळी देवळं वगैरे असतात ना ज्यू लोकांची, आणि तिकडे ख्रिश्चनांची पण फार प्रमुख देवळं आहेत. येशू ख्रिस्ताचा जन्म इस्रायलमध्ये झाला नाही का? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळजवळ 100 वर्ष आधी म्हणजे 1543 साली इथे जेव्हा म्हणजे भारतामध्ये जेव्हा पोर्तुगीज होते तेव्हा त्यांनी आजच्या सायनचा काही भाग तेथील ख्रिस्ती संघटनेला स्वतंत्र म्हणून दिला. त्या ख्रिस्ती संघटनेने तिथे चर्च बांधले आणि तिथल्या त्या डोंगराला जेरुसलेमच्या त्या पवित्र डोंगराचं म्हणजे माउंट झायन किंवा माउंट सियोन हे नाव दिलं. आणि तेच ते माउंट सियोनवरून ते मराठीमध्ये सायन असं आलं. आता जर कधी तुम्ही सायनला गेला तर त्या डोंगराच्या वर जाऊन अगदी जेरुसलेमची हवा खा. पण कसे जाणार? फास्ट ट्रेन थांबतच नाही ना तिकडे. हे ऐकल्याबरोबर आमचे सायनचे प्रेक्षक एकदम भडकले. ट्रेन थांबत नाही म्हणतो, आमच्या सायनचा अपमान केला. ह्याच्या व्हिडिओला डिसलाईक करा, चॅनलला अनसबस्क्राईब करून टाका.